यवतमाळ येथील कौटुंबिक न्यायालयात जिल्हा वकील संघ व सावित्रीबाई ज्योतिराव समाज कल्याण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली। यावेळी मला पण शिक्षण घ्यायचं या विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले। आज समाज सुशिक्षित व प्रगतिशील आहे, परंतु लग्न झाल्यानंतर काही मुलीच्या शिक्षणाचा उपयोग केवळ घरापुरताच मर्यादित राहिला आहे। मुली लग्नानंतर आपल्या शिक्षणाचा स्वतःच्या व कुटुंबाच्या प्रगतीकरिता सासरच्या विरोधामुळे उपयोग करू शकत नाही। त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासामध्ये बाधा निर्माण होते। हे विचार समाजापुढे आज मांडण्याची खरोखरच खूप गरज आहे, असे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष कापरे यांनी सांगितले। या प्रसंगी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय जैन, सचिव ॲडव्होकेट ठाकरे, ॲडव्होकेट मोहन गिरटकर व जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अमित बदनोरे यांच्यासह संघाचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। कल्पना सुभाष कापरे, खुशी सुभाष कापरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। पथनाट्यामध्ये प्राध्यापक अरुण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण केले। कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट निलिमा जोशी यांनी केले। कार्यक्रमाला कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक ज्योती माटे, प्रभारी प्रबंधक नरेश दहातोडे, सहाय्यक अधीक्षक अरुण गट्टावार, वरिष्ठ लघु लेखक प्रमोद फाळके, वरिष्ठ लिपिक मनीष पवार, कनिष्ठ लिपिक निसार शेख, अमोल ठाकरे, उत्कर्षा कनवाळे, अनिता सोनटक्के, एकनाथ बाहेकर, पांडुरंग वाघमारे, पोलीस शिपाई निकेश राठोड, नीता शेंडे उपस्थित होत्या।